रावेर तालुक्यात आज खासगी वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA तापी व्हॅली शाखा सावदा रावेर यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आलाय. CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MMC नोंदणीच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत हा संप करण्यात आला. या संदर्भात IMA तापी व्हॅली शाखेच्या वतीने तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात MBBS शिक्षण व प्रशिक्षणाशिवाय आधुनिक वैद्यकीय व्यवसायाची परवानगी देऊ नये, रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यावेळी IMA तापी व्हॅलीचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील, सचिव डॉक्टर सुचिता कुयटे, डॉक्टर सुनील चौधरी, डॉक्टर प्रवीण चौधरी, डॉक्टर दत्तप्रसाद दलाल, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर शांताराम पाटील, डॉक्टर योगेश महाजन, डॉक्टर योगिता पाटील, डॉक्टर हर्षा पाटील, डॉक्टर मीनल दलाल, डॉक्टर चैताली चौधरी आणि डॉक्टर अनिता पाटील यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक खासगी दवाखाने व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. शासनाने या विषयात तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. आज आम्ही रावेर, सावदा, फैजपूर, यावल ताप्ती व्हॅली ब्रँचतर्फे आम्ही प्रोटेस्ट केलेला आहे आणि त्या प्रोटेस्टच्या संदर्भात निवेदन द्यायला माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. रावेर, यावल, सावदा, फैजपूर या भागातील IMA ब्रँचचा आम्ही प्रोटेस्ट केलेला आहे, कारण होमिओपॅथीच्या काही होमिओपॅथीचा जो कोर्स आहे त्या कोर्सच्या लोकांना 1 वर्षाचा ॲडिशनल कोर्स करून त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस गव्हर्नमेंटने अलाउड केलेली आहे आणि ते अलाउड केल्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन हे ॲलोपॅथीच्याच MMCमध्ये करायचं म्हणून त्यांनी करू नये म्हणून आमचा प्रोटेस्ट आहे. आणि म्हणून आज आमचा प्रोटेस्टचा 3रा दिवस आहे आणि आम्ही इमर्जन्सीसुद्धा आज बंद ठेवलेले आहे. तर पूर्ण रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल या ब्रँचच्या तर्फे आम्ही हा प्रोटेस्ट पाळत आहोत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा प्रोटेस्टला जो केला जातो आहे त्याला आम्ही आमच्या ब्रँचतर्फे सपोर्ट करतो आहे आणि या पद्धतीने गव्हर्नमेंटने ताबडतोब याचा कॉग्निझन्स घ्यावा अशी आम्ही विनंती करतो आहोत. या संदर्भात सांगायचं म्हटलं तर आमचं कुठल्याही पॅथीच्या बाबतीत अनादर करण्याचा हेतू नाही आहे आणि आम्ही त्यांचा तेवढाच रिस्पेक्ट करतो, परंतु ह्या गव्हर्नमेंटने घेतलेल्या डिसिजनच्या संदर्भात हा प्रोटेस्ट आम्ही करत आहोत. ही वस्तुस्थिती आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारने याची दखल घेऊन रुग्णांच्या जीवनाशी करणारा जो खेळ चाललेला आहे तो थांबवावा आणि लवकरात लवकर यावर डिसिजन घेऊन आम्हा लोकांना कामावर रुजू करण्यासाठी परवानगी द्यावी. IMA ताप्ती व्हॅली म्हणजे फैजपूर, रावेर, सावदा, यावल सगळे डॉक्टर्स जमलेले आहोत आणि हा जो प्रोटेस्ट आहे तो पूर्ण राज्यस्तरावर आजचा आमचा 3रा दिवस आहे. सुरुवातीचे 2 दिवस आम्ही इमर्जन्सी सेवा देत होतो, परंतु आजपासून इमर्जन्सी सेवाही आम्ही बंद केलेल्या आहेत. म्हणून त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घ्यावी, कारण हे आंदोलन पूर्ण राज्यभर पेटलेलं आहे आणि हे पुढे देशव्यापी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि रुग्णांचे हाल होणार नाही हे पाहावे. खरं तर एक वर्षाच्या सर्टिफिकेट कोर्सनंतर एवढं मोठं MBBSचे MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये BHMS डिग्री घेऊन रजिस्ट्रेशन होणे ही खरंच दुःखद गोष्ट आहे आणि ह्याचे पेशंटचे हाल होऊ शकतात किंवा मग पेशंटला ती लोक सुविधा नाही देऊ शकत. प्रत्येकाने आम्ही सगळ्या पॅथीचा रिस्पेक्ट करतो, परंतु त्यांनी आपापल्या पॅथीमध्ये काम करावं आणि MMCमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन न होऊ देणे हाच आमचा आजचा अजेंडा आहे. थँक्यू.